हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शेपू चुका मिक्स भाजी बनवणार आहे. इथे मी एक जुडी घेतली आहे शेपू आणि चुका मिक्स भाजीची. मस्त अशी निवडून घेतली आहे. नुसती पानं पानं घेतली आहेत आणि शेपूची देखील नुसती पानं पानंच घ्यायची आहेत, म्हणजे खूप छान होते. इथे बघा, आता मी भाजी मस्त अशी बारीक चिरून घेतली आहे. आता मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये ही सर्व भाजी टाकून घ्यायची आहे. आणि इथे मी चण्याची डाळ वापरणार आहे. चण्याची डाळ वापरल्यामुळे भाजी खूप टेस्टी होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मुगाची देखील डाळ वापरू शकता. इथे बघा, मी चण्याची डाळ टाकून घेतली आहे. थोडी जास्त झाली होती म्हणून मी थोडीशी काढून घेतली आहे. आता इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि याच्या मस्त अशा 5-6 शिट्ट्या काढून घेणार आहे. ही चण्याची डाळ असल्यामुळे ना जरा जास्त वेळ लागतो डाळ शिजायला. जास्त ही डाळ आपल्याला ही डाळ शिजवायची नाही आहे. आणि इथे बघा, आता मी झाकण लावून घेतलं आहे आणि याच्या 5-6 शिट्ट्या करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये देखील शिजवू शकता. अर्धवट झाकण ठेवायचं आणि मस्त शिजवून घ्यायची भाजी. आता इथे मी हिरवा ठेचा बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 10-12 आहेत लसणाच्या पाकळ्या. मस्त खलबत्त्यामध्ये अबडधबड असा ठेचा करून घ्यायचा आहे. इथे बघा, मी अबडधबड असा ठेचा तयार करून घेतला आहे. आता आपली डाळ भाजी देखील शिजली आहे. इथे बघा, बघू शकता तुम्ही. इथे बघा, आपली डाळ जास्त गाळ आणि जास्त कच्ची देखील नाही, मध्यम अशी शिजली आहे. ते बघा, आपली भाजी किती छान शिजली आहे आणि जी चुका होता तो देखील मस्त असा गाळ झाला आहे. नुसतं त्याचं पाणी झालं आहे, एवढी मस्त आपली भाजी शिजली आहे. इथे बघा, आता आपली भाजी मिळून येण्यासाठी इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून मस्त सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. असं केल्यामुळं बेसन पिठाच्या गाठी वगैरे तयार होत नाही आहेत. सर्व व्यवस्थित असं गाठी मोडून घेतल्या आहेत आणि सर्व जे बेसन पिठाचं पाणी होतं ते आता टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. मस्त आपल्या भाजीला यामुळे दाटसरपणा येतो. इथे बघा, तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. हे देखील 1.5 चमचा आहे. मस्त टाकून घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माहिती आहे का, नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप मस्त लागते ही भाजी. इथे बघा, आता मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेणार आहे. ही भाजी शेतात घेऊन जायची आणि खायची भाकरी. विशेष म्हणजे ही भाकरीसोबतच खायला खूप टेस्टी लागते आणि भातासोबत देखील खाऊ शकता तुम्ही. ही भाजी खूप छान लागते. आता इथे बघा, मी तेल टाकलं आहे आणि तेल टाकून थोडंसं हलकंसं गरम झालं की जिरे टाकून घेतले आहेत आणि जिरे मस्त असे फुलल्यानंतर इथे मी जो आपण ठेचा बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. 2-3 मिनटे तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण हा कच्चाच आपण वाटून घेतलं होतं. त्यामुळे 2-3 मिनटं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 चमचा हळद टाकली आहे. छोटा चमचा आहे, ते देखील व्यवस्थित तेलामध्ये 1 मिनटं परतून घेणार आहोत. इथे बघा, आपला आता तडका मस्त असा तयार झाला आहे. आता जी भाजी आपण शिजवून ठेवली होती ते देखील टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये. इथे बघा, मस्त आपला तडका तयार झाला होता. सर्व भाजी टाकून घ्यायची आहे आणि मी थोडीशी भाजी कुकरला राहिली होती म्हणून मी पाणी टाकून ते देखील व्यवस्थित असे मिसळून टाकले आहे भाजीमध्ये. इथे बघा, आपली भाजी आता खूप छान झाली आहे. नंतर बघा, खूप मस्त होती ही भाजी. मस्त आपण एक उकळी काढून घेणार आहोत. हलकीशी भाजी शिजवून घेणार आहोत. इथे बघा, मस्त एक उकळी फुटली आहे आणि किती छान झाली आहे. इथे बघा, आपली भाजी मस्त असा दाटसरपणा देखील आला आहे आणि खूप मस्त लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा.
इथे बघा आता आपली मस्त आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही विशेष म्हणजे भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.